पत्नीला सासरी न पाठवण्याच्या रागातून जावयाने सासऱ्याचे घर पेटवले। सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र दोन्ही कुटुंबे उघड्यावर। दडगाव तालुक्यातील कुंडल मोहूपाडा शिवारातील खडक्याचा पाटीलपाडा येथे राहणाऱ्या मिथुन बायदास पाडवी या जावयाने माहेरी आलेल्या पत्नीला सासरी न पाठवण्याच्या रागातून सासरे डुमडाबायजा पाडवी व शेजारी सुभाष गिड्या वडवी यांच्या घरांना पहाटे 4 वाजता आग लावली। आगीत दोन्ही घरे पूर्णतः जळून खाक झाली असून संसार उपयोगी व साहित्य, धान्य, कपडे, महत्त्वाचे कागदपत्रे जळाले असून सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र दोन्ही कुटुंबे उघड्यावर आले आहे। स्थानिकांच्या माहितीनुसार आरोपी मिथुन पाडवी याला दारूचे व्यसन होते। तो वारंवार पत्नीला मारहाण करत असल्याने ती मागील 2 ते 3 महिन्यापूर्वी माहेरी आली होती। सासऱ्याने अनेकदा समजूत काढून नांदायला पाठवण्याची विनंती केली, मात्र दारू सोड या अटीवर पत्नी जाण्यास तयार नव्हती। तरी मिथुन पाडवी हा वारंवार त्याच्या सासरी येऊन विनंती करीत होता, परंतु दारू सोडण्याच्या अटीवर पत्नी जाण्यास तयार नव्हती। तेव्हा त्याने तुमचे घरच जाळून टाकीन अशी धमकी दिली होती आणि त्याच रागातून त्याने दिलेल्या शब्दावर रात्री 4 वाजता त्यांच्या सासऱ्याचे घर पेटवले व शेजारी सुभाष गिड्या वडवी याचेही घर पेटवले। दोन्ही घरे जळून 1,10,000 रुपयाचे नुकसान झाले। घरात साठवलेली 15 क्विंटल ज्वारी, 50 किलो तूर, इतर कडधान्य, लाकडी डोल तसेच लाकडी दांड्या व दोन्ही घर जळून खाक झाले आहे। नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती 24 तासात पंचनामा बंधनकारक आहे, मात्र 100 तास उलटूनही पंचनामा न झाल्याने नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र आहे। नैसर्गिक मानवनिर्मित घटनांमध्ये तलाठी व ग्रामसेवक यांनी 24 तासाच्या आत घटनास्थळी जाऊन प्राथमिक पंचनामा करणे बंधनकारक आहे। यामुळे तातडीची मदत व नुकसान भरपाईचा मार्ग हा मोकळा होतो, मात्र पंचनामासाठी कोणीच फिरकले नाही अशी व्यथा पीडितांनी मांडली आहे व आपत्ती व्यवस्थापन निधीतून तातडीची मदत व घरकुल योजनेतून घरं मंजूर करण्याची मागणी देखील पीडितांनी केली आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, दडगाव।